जबाबदारीने केलेल्या वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम. टिपू सुलतानबाबतच्या विधानावरील वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार. महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाणार का, सपकाळांचा हा सवाल. पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव. सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने. भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप. काँग्रेस कार्यकर्ता जखमीही झाला. आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवरती दगडफेक. जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्ते आणि 2 पोलीस शिवाय 2 पत्रकारांचा समावेश. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. तर आता पुणे पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली. काँग्रेसची उद्या 4 वाजता बैठक. भाजपच्या नेत्यांना अटक करा. पुण्याच्या महापौरांसह भाजप शहर अध्यक्षांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार. काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा हा इशारा. मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस. तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता. भारत पाकिस्तान सामन्याचे पैसे दहशतवादी हल्ल्यासाठी वापरले जातात. भाजपनं सामन्याचा धिक्कार करायला हवा. राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. सपकाळांनी राजीनामा द्यावा. टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची ही टीका. गुजरातच्या जॅक शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी. मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल. राऊतांचा नार्वेकरांना हा इशारा. माझा प्रकरणाशी काही एक संबंध नाही. राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय. स्वतः पत्राचा घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत विसरलेत का, राहुल नार्वेकर यांचं हे उत्तर. मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची अधिकृत अशी घोषणा. तर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपद जाहीर होण्याची शक्यता. समित्यांमधील सदस्यांची घोषणा आता केली जाणार. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून सस्पेन्स कायम. अध्यक्ष भाजपचाच होणार. जयकुमार गोरेंचा दावा. शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असून आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही. शंभूराज देसाई यांची ही ठाम भूमिका. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी. पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं. करुणा मुंडे यांचा हा आरोप. अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर. विमानानं पेट घेतल्यानंतर काही वेळानं अचानक झाला मोठा स्फोट. आमदार रोहित पवार यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा. पत्रातून ही मागणी. विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवारांची एकदा दोनदा भेट घेतली. सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही. जयंत पाटील यांची ही भूमिका. उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू. तेजस ठाकरेंवर बुधवारपासून रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार. सध्या तेजस ठाकरे यांची प्रकृती स्थिर अशी माहिती. अमरावतीच्या कांतानगर या ठिकाणी 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना. लाखोंचा मुद्देमाल लंपास. पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरी झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यामुळे निर्माण. एटीएस कडून यवतमाळमध्ये 14 ठिकाणी छापेमारी. अहिल्यानगरात 8 ठिकाणी छापे. जवळपास 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन. अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू. मुलुंड दुर्घटनेतल्या 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलिसांची कोठडी. दुर्घटना प्रकरणातील आणखी 2 आरोपी हे सध्या फरार. शोध सुरू. पोलिसांनी कोर्टात माहिती दिली.